छत्रपति शिवाजी महाराज की जय। परभनी शहर के छत्रपति शिवाजी महाराज इनके पुतले के सामने गुरुवार 29 अगस्त की रोज मालवन यहाँ के घटना का जाहिर निषेध किया गया। परभनी जिले के जिलाधिकारी को निवेदन देकर साथ ही धरने आंदोलन भी किया गया। आप इस वीडियो में नजारा देख सकते हैं। ये आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रमुख अजित पवार के आदेश से आंदोलन किया गया। मालवन यहाँ छत्रपति शिवाजी महाराज की 35 फीट प्रतिमा गिरी, उसी घटना को लेकर उप मुख्यमंत्री अजित पवार ने जाहिर माफी मांगी है। इस दरमियान मालवन यहाँ के घटना का निषेध कर के घोषणाबाजी की गई। ये आंदोलन आमदार राजेश दादा विट्टेकर और प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख इनके माध्यम से रखा गया था। इस आंदोलन में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गढ़ के शहर महानगर जिला अध्यक्ष प्रताप भैया देशमुख, किरण तड़ेकर, शंकर भागवत, रोहन सामाले, महिला आघाड़ी के नंदाताई राठौड़, अजमत खान, सचिन पांचपुंजे, राजेश विडे, संजय कदम, विजय धरने, विजय काड़े, सुरेश कनकुटे, शेख इकबाल, कबीर खान, सुनील भरोसे, मनोहर गवारे, शेख यकीन भाई आदि इस वक्त यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गढ़ के पदाधिकारी कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद थे। किस तरह की प्रतिक्रिया दी है आइए जानते हैं। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर जी दुर्दैवी घटना घडली, ज्या घटनेला जे कोणी जिम्मेदार आहे, कोणामुळे घडलं, कोणत्या प्रशासनामुळे घडलं, कोणत्या अधिकाऱ्यामुळे घडलं, त्या अधिकाऱ्यावर संबंधित जे कोणी असतील, मग ते राजकीय का असणं, त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गटाच्या वतीनं आज आम्ही युगपुरुष शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी येऊन 1 घंटा मौन धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केले। काल आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे सर्व वसमत इथे आले होते, अहमदपूरला होते, आज सकाळी नांदेडला आहेत आणि आज दुपारी बीडला आहेत। काल आमच्या नेत्यांनी जाहीरपणे या घटनेचा निषेध करत महाराष्ट्राच्या तमाम जनतेची माफी मागितलेली आहे। एकीकडे विरोध याचं राजकारण करतायत। खरं तर ही घटना का झाली याची सखोल चौकशी झाली पाहिजे, पण राज्यकर्त्याची याच्यावर जिम्मेदारी असतीच। म्हणून दादांनी हे स्पष्टपणे या घटनेची घडली त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली आहे आणि जो कोणी ह्याच्यात दोषी आढळेल त्याला कठोर ते कठोर शासन करण्याचं काम करण्याचे अभिवाचन आणि गवाही या ठिकाणी दिलेली आहे। म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, आमचे नवनिर्वाचित आमदार राजेशजी विटेकर यांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही इथं धरणे आंदोलन केलंय। मौन धरणे आंदोलन या ठिकाणी आमचं पार पडलं आणि सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही ते निवेदनाची प्रत कठोर कारवाई करण्यासंदर्भातली या ठिकाणी देण्यात येणार आहे। धन्यवाद।